ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरला आपण काल सुरुवात केली. कालच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बद्दल बोलून दिलं आहे. न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बद्दल चर्चा केल्यानंतर आपण पुढच्या टप्प्यामध्ये असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बद्दल चर्चा केली, त्याच्या व्हेरिएशन बद्दल चर्चा केली, सॅटेलाइट लॉन्च कसा करायचा हे सांगितलं, सिंगल स्टेज रॉकेटच्या साहाय्याने सॅटेलाइट लॉन्च करता येत नाही हे आपण समजून घेतलं, आपल्याला मल्टी स्टेज रॉकेटची गरज पडते हे सांगितलं, क्रिटिकल व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आपण बघितलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन बद्दल बोललो. हे जे टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आपण समजून घेतलं ते काल थोडंसं फास्ट घेतलं शेवटच्या टप्प्यात, आता मी परत एकदा रिवाईज करतोय. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन बद्दल चर्चा करूया, त्याच्यानंतर केप्लर्स लॉज बद्दल चर्चा करूया आणि बाइंडिंग एनर्जी. हे 3 महत्त्वाचे पॉईंट जे तुमचे झालेले आहेत त्याची चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये करू. सो कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं स्पीड जर आपल्याला काढायचं असेल तर स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स कव्हर. किती डिस्टन्स कव्हर केलं दिलेल्या कालावधीमध्ये. सो डिस्टन्स कव्हर्ड डिवायडेड बाय ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागलेला टाइम आपल्याला इथे घ्यायचा असतो. हे जर आपण एका रिव्होल्यूशनसाठी अप्लाय केलं फॉर 1 रिव्होल्यूशन, हे कशाला अप्लाय करतोय आपण? एका रिव्होल्यूशनला अप्लाय करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा पार्टिकल आहे जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे along this circle of circumference with radius r. समजा याची रेडियस किती आहे? r आहे आणि हा तो सर्कम्फरन्स, याच्या सर्कम्फरन्स बरोबर तो सर्कल काय आहे? सर्क्युलर पाथ मध्ये आहे. मग फॉर 1 रिव्होल्यूशन जर मला स्पीड काढायचं असेल तर स्पीड इज इक्वल टू काय होणार? डिस्टन्स कवर्ड इन 1 ऑसिलेशन. डिस्टन्स कवर्ड इन 1 ऑसिलेशन इज इक्वल टू सर्कम्फरन्स आणि त्याच्यासाठी लागलेला टाइम त्याला आपण डेफिनेशन पाहिली होते. पिरियडिक टाइम म्हणजे काय? टाइम टेकन बाय पार्टिकल और बॉडी और ऑब्जेक्ट टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन. एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी जो की काय तर आपण पिरियडिक टाइम. आता सिंबल वापरणार आपण. द मोशन, द हॉरिझॉन्टल स्पीड ऑफ प्रोजेक्शन विथ which satellite revolves around the earth in a circular orbit is known as critical velocity. असं आपण पाहिलेलं आहे का? मग क्रिटिकल व्हेलॉसिटी, क्रिटिकल स्पीड आपण त्याचं फक्त मॅग्निट्यूड घेऊ. कशाने दाखवू आपण? vc. सर्कम्फरन्स जर रेडियस r असेल तर सर्कम्फरन्स काय होणार आहे? 2πr. आणि पिरियडिक टाइम आपण कशाने दाखवणार? t ने दाखवू. सो vc इज इक्वल टू 2πr/t. हे आपल्याला थोडंसं व्यवस्थित क्लिअर असलं पाहिजे. हे जर माहिती असेल तर एक्सप्रेशन सोडवायला काहीच अडचण आपल्याला येणार नाही. पृथ्वीचा यांना घेऊ. सॅटेलाइट जर फिरणार आहे तो कुठे फिरणार आहे? पृथ्वीच्या वरती फिरणार आहे. सो ही आपली पृथ्वी. सॅटेलाइट जो फिरणार आहे तो पृथ्वीभोवती फिरेल सर्क्युलर ऑर्बिट. समजा एखादा सॅटेलाइट घेतला आपण, जसं मास किती आहे? m एवढा आहे. तो समजा किती हाईटवर आहे? पृथ्वीच्या सरफेस पासून h एवढ्या हाईटवर आहे. पृथ्वीची रेडियस किती आहे? कॅपिटल या हाईटवर तो m हा मास असणारा सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ इन सर्क्युलर ऑर्बिट. टाइम टेकन बाय इट टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन इज नोन एज पिरियडिक रिव्होल्यूशन. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आणि त्याच्याबद्दल आपला प्रश्न आला लक्षात. सो पहिला आपल्याला सांगितले काय ते बघूया. लेट कॅपिटल M म्हणजे कोण? मास ऑफ अर्थ, जे आपण कॅपिटल M ने घेतलेला आहे. कॅपिटल R म्हणजे कोण? रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे.
एच कोण आहे स्मॉल एम ऑब्जेक्टिव्ह आहे एम म्हणजे काय मास ऑफ द सॅटेलाइट मास ऑफ सॅटेलाइट कुठे रिव्हॉल्व होतोय ॲट हाईट एच एच इज द हाईट कुठून फ्रॉम surface of earth at which satellite rotates ठीक आहे so याच्यावरून आपल्याला रेडियस ऑफ ऑर्बिट मिळेल रेडियस ऑफ ऑर्बिट इज गिवन एज रेडियस ऑफ ऑर्बिट is given by कशाने दाखवतो आपण हे स्मॉल r is equal to r plus h small r is equal to r plus h critical velocity of satellite किंवा critical speed म्हणून आपण आता त्याला फक्त मॅग्निट्यूड घेऊया so critical speed of satellite is the velocity of projection with which satellite revolves around the earth in a circular orbit circular orbit मध्ये फिरण्यासाठी जो वेग द्यावा लागतो काल पाहिला आपण त्या होरिझॉन्टल वेलोसिटीला काय म्हणतात क्रिटिकल वेलोसिटी त्याचा आपण मॅग्निट्यूड घेतोय म्हणून आपण त्याला काय म्हणणार क्रिटिकल स्पीड ऑफ सॅटेलाइट काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे pc is equal to into square gm by r हे कालच्या लेक्चरला आपण याचे एक्सप्रेशन डिराइव्ह करून पाहिलेलं आहे समजलं काही शंका ठीक आहे पुढचा पॉइंट we know that speed is equal to काय असतं speed is equal to distance covered divided by time taken बरोबर सो फुल्याला कुणीच दिसत नाही तर सानिया आहे बाकीचे तिघे कुठे गेल्या त्या कॉलेजला होत्या का क्लासला नाही येत इथे येऊन गेल्या काही इथं आल्याच नाही तिकडे आल्याच नाही हां ठीक स्पीड काय आहे डिस्टन्स कव्हर डिवायडेड बाय टाइम टेकन मग आता ज्यावेळेस मी हे क्रिटिकल स्पीड साठी सोडवणार आहे म्हणजे एका रिव्होल्यूशन साठीचा विचार मला करायचा आहे काय होईल मग फॉर वन रिव्होल्यूशन डिस्टन्स कव्हर्ड किती असणार आहे distance covered is equal to perimeter of the circle that is circumference of circle ठीक है that is equal to 2 pi r ठीक है time taken is equal to periodic time taken by satellite to complete one revolution is known as periodic time जर आपण कशाने दाखवतो कॅपिटल टी आलं लक्षात देअरफॉर वी कॅन राईट हा जो चौथा पॉइंट येतो आता कन्वर्ट होईल देअरफॉर वी कॅन राईट स्पीड काय घेतलं आपण क्रिटिकल स्पीड डिस्टन्स कव्हर्ड काय आहे सर्कमफरन्स ऑफ सर्कल विच इज इक्वल टू 2 पाय r पिरियडिक टाइम काय इक्वल त्याचा कॅपिटल टी एक्सप्रेशन सोडवतोय कशासाठी आपण टाइम पिरियड तर t is equal to 2 pi r by 2 pi r by therefore t is equal to 2 pi r by pc चा फॉर्म्युला root gm by r therefore t is equal to 2 pi हा तुमचा r रेसिप्रोकल झाला आहे r by gm therefore t is equal to 2 pi r आत घेतला काय झालं r क्यूब सांगितलं मी काय बरोबर एक्सप्लेनेशन r आत गेल्यावर r स्क्वेअर होणार हा मूळचा r आणि आत गेलेला r स्क्वेअर काय झालं r क्यूब रेकॉर्डिंग चालू आहे का therefore t is equal to काय मिळालं तुम्हाला 2 pi into square root r cube divided by काय होईल gm ठीक आहे स्क्वेअरिंग बोथ साइड्स दोन्ही साइडचा स्क्वेअर घेतला आपण
काय मिळेल आपल्याला टी स्क्वेअर टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर स्क्वेअर रूटचा स्क्वेअर गेला आर क्यूब आर क्यूब डिवायडेड बाय जीएम सो टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय जीएम एवढा पोर्शन कॉन्स्टंट आहे आर क्यूब समजलं इथपर्यंत 4 पाय स्क्वेअर जी आणि एम हे सगळं काय आहे कॉन्स्टंट त्यामुळे हा एवढा पोर्शनच काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे याचा अर्थ देअरफॉर टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब समजलेलं आहे सो दिस प्रूव्स दॅट square of period of revolution of satellite is directly proportional to cube of radius of revolution ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो समजलेला आहे बरं हेच जर आपल्याला कंटिन्यू करायचं असेल एक्सप्रेशन साठी तर एक्सप्रेशन विचारलेला असेल प्रश्न हे प्रूव्ह करण्यासाठी नसेल कशासाठी असेल हे आपल्याला टाइम पिरियडचं एक्सप्रेशन सोडवायचं तर काय करता मग तुम्ही T is equal to 2 pi into square root r cube by gm इथपर्यंत सोडवत आलाय तुम्ही तर पुढे फक्त काय लिहायचं T is equal to 2 pi रेडियस ऑफ ऑर्बिट मध्ये आपण शिकलोय r म्हणजे कोण r plus h ब्रॅकेट क्यूब डिवाइडेड बाय gm so this is expression for time period of revolution of satellite revolving around the earth समजलेलं आहे काही शंका For the satellite revolving close to the earth surface काल मी सांगितलं होतं खूप डिटेल सांगितलेलं होतं त्यामुळे हेच फक्त आता मी पुढे देतोय फॉर द सॅटेलाइट कसा सॅटेलाइट फॉर सॅटेलाइट रिव्हॉल्विंग क्लोज टू अर्थ सरफेस तर काय लिहायचं ठरते आपलं सरफेस ऑफ अर्थ ठीक आहे सो फॉर सॅटेलाइट रिव्हॉल्विंग क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ r प्लस h मधील h आपण ऑलमोस्ट निग्लेक्ट करतो आणि काय घेतो r प्लस h अप्रॉक्सिमेटली काय घेतो r घेतो समजलेलं आहे सो देअरफॉर फॉर्म्युला आपल्याकडे t इज इक्वल टू 2 पाय इनटू स्क्वेअर रूट कोण आहे r प्लस h क्यूब त्या जागेवर काय होईल r क्यूब डिवाइडेड बाय g समजलं इथपर्यंत वी नो दॅट we know that acceleration due to gravity on the earth's surface acceleration due to gravity on the earth's surface g is equal to gm by r square g is equal to gm by r square so gm is equal to gr square gm is equal to gr square उसला व्हॅल्यू आणि इथं टाकून द्या सो काय मिळेल आपल्याला t is equal to 2 pi into square root r cube divided by gm म्हणजे काय gr square gm म्हणजे काय gr square हा r square मधून r cube पैकी r square गेला शिल्लक काय राहिला r so t is equal to 2 pi into square root r by g therefore t is equal to 2 pi into square root हा r आहे तसा ठेवला g in terms of density g in terms of density पाठ आहे तुमचा किती येतो 4/3 pi r rho g 4/3 pi r rho g हा r कॅन्सल झाला therefore t is equal to ह्या दोन पायला मला आत घ्यायचे हे जे दोन पाय आहेत ते मला काय करायचे आत घ्यायचे म्हणजे बाहेर आले हे का आलेले असते आज 4 असेल म्हणून त्याचा बाहेर किती आला 2 आज पाय स्क्वेअर असेल त्याचा स्क्वेअर रूट म्हणून कोणाला पाय आलेले आलं लक्षात आलं सो काय होईल पाय इथं ते दोन पाय पलीकडे गेले काय झालं 4 पाय स्क्वेअर आणि खाली कोण आहे तुमचं 4/3 पाय रो जी घ्यायला होतं आपण हे आत घेतल्यानंतर काय होणार हे 4 कॅन्सल हे पाय स्क्वेअर कॅन्सल त्यातला एक पाय कॅन्सल झाला ठीक आहे देअरफॉर t is equal to into square root 3 पुढे आला 3 पाय बाय रो जी so t is equal to into square root 3 पाय बाय रो जी समजलेलं आहे काही शंका ठीक so this is expression for the period of revolution in terms of density कोणासाठी for the satellite revolving close to the earth surface समजलेलं आहे
हे कॉम्पिटिटिव्ह साठी उपयोगी पडेल किंवा तुम्हाला प्रूव्ह दॅटला जर आलं तरी तुम्हाला हे सोडवता येऊ शकतं. काही शंका आहे का? आता खरं तर आता हा पूर्ण भाग करूया पूर्ण याच्याशी रिलेटेड आणि मग केपलरकडे थोडंसं परत माघारी राहिले असतो पोर्शनचं. तर आता पुढे आहे बाइंडिंग एनर्जी. काय आहे? बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी ऑफ द सॅटेलाइट ही काय कॉन्सेप्ट आहे बघा. तर कुठल्याही बॉडीसाठी ते म्हणूया सॅटेलाइट ॲज सच असं काही नाही, पृथ्वीशी बाइंड असणारी म्हणजे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये असणारी कुठली एखादी बॉडी तिची काय आहे बाइंडिंग एनर्जी आपल्याला विचार काढायची. बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय? समजा मला पृथ्वीच्या सरफेसवर किंवा पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये कुठेही एखादा ऑब्जेक्ट आहे, हा पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये असणारा एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा हाईट एच असेल, तो कुठे असेल? सरफेसवर असेल. तो आपल्याला पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून बाहेर काढायचा. त्यासाठी जी एनर्जी द्यावी लागते त्याला काय म्हणायचं? बाइंडिंग एनर्जी. याचा अर्थ वेगळ्या भाषेत असा झाला की तेवढ्या एनर्जीनं तो पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये इंटॅक्ट आहे, बाइंड आहे. लक्षात येते? त्याच्या तेवढीच एनर्जी द्यावी लागेल सो दॅट इट कॅन बी रिमूव्ह फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. समजतंय? सो एक लक्षात घ्या, ज्यावेळेस मी याच्याबद्दल बोलतोय कशाबद्दल? बाइंडिंग एनर्जी बद्दल. सो बाइंडिंग एनर्जी म्हणजे थोडक्यात कोण आहे? एनर्जी रिक्वायर्ड. कशी काढायची हा वेगळा विषय. कॉन्सेप्च्युअली काय आहे? एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह अ बॉडी फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज नोन एज बाइंडिंग एनर्जी. आता दोन केसेस असू शकतात. ती बॉडी डायरेक्टली पृथ्वीच्या सरफेसवर असेल, ऑन द सरफेस ऑफ अर्थ, किंवा कुठे असेल? विल बी रिव्हॉल्विंग ॲट हाईट एच, किंवा कॉन्स्टंट असेल, स्टेशनरी असेल, कॉन्स्टंट म्हणण्यापेक्षा रेस्ट असेल ॲट हाईट एच. लक्षात, त्याच्यापैकी काही असू शकतं. ठीक आहे, जिथून आपल्याला बॉडी काय करायची? रिमूव्ह करायची. त्याच्यामुळे बाइंडिंग एनर्जी ही जी कॉन्सेप्ट आहे ही सुद्धा आपण दोन ठिकाणी काढणार आहे. बाइंडिंग एनर्जी फ्रॉम दी अर्थ सरफेस आणि बाइंडिंग एनर्जी ॲट हाईट एच. याच्यासाठी काही 2-3 गोष्टी तुम्हाला समजणं आवश्यक आहे. समजा हा प्लॅनेट आहे कुठलाही, आणि असं काही दाखवता येणं शक्य नाही, पण असं कल्पना करूया की एवढ्या भागामध्ये त्याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. याचा अर्थ काय होतो की एवढ्या भागामध्ये कुठलाही एखादा पार्टिकल आला तर तो त्याला काय करू शकतो? अट्रॅक्ट करू शकतो. मग इन्फिनिटी वरून म्हणजे त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून मला समजा या पॉइंट पर्यंत, पॉइंट पी पर्यंत, जो की सेंटर पासून किती अंतरावर आहे? आर. एवढ्या अंतरावर एखादा युनिट मास घेऊन यायचं, एखादा मास घेऊन यायचं. त्याच्यासाठी काहीतरी कार्य करावं लागेल. सो वर्क डन टू ब्रिंग युनिट मास फ्रॉम इन्फिनिटी टू that point is known as gravitational potential. So gravitational potential जर मी V ने दाखवलं तर it is equal to minus gm by r. minus gm by r. जे पार्टिकल किंवा जो मास आपण इकडे घेऊन येतोय त्याचा मास जर स्मॉल m असेल तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस gmm by r. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस gmm by r. हे लक्षात राहू दे. लक्षात येते? पोटेन्शियल एनर्जी जसं जसं एखादा ऑब्जेक्ट, एखादी बॉडी पृथ्वीच्या सरफेस पासून हाईटवर जायला चालू होईल तशी तशी पोटेन्शियल एनर्जी वाढायला लागते ऍक्च्युअली. कारण काय होणार आहे? हा आर म्हणजे आर प्लस एच. जसे हाईट वाढायला लागेल तसं हा डिनोमिनेटर वाढायला लागेल आणि हे कमी निगेटिव्ह व्हायला लागेल. आलं लक्षात? आणि इट इज मॅक्झिमम ॲट इन्फिनिटी. किती? 0. सो पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्झिमम ॲट इन्फिनिटी, दॅट इज इक्वल टू 0. समजले? म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून तुम्ही जसं वर जातात तशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. लक्षात येते? ह्याच्या काही प्रश्न येणार नाही. सीईटीच्या दृष्टीने हा महत्वाचा पॉईंट आहे. पहा आता, म्हणजे ज्यावेळेस मला बाइंडिंग एनर्जी काढायची त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा हे माहिती पाहिजे तो कुठलाही ऑब्जेक्ट असेल तो पृथ्वीशी किती एनर्जीनं बाइंड आहे. द एनर्जी विथ विच इट इज बाउंड विथ द अर्थ, दॅट इज टोटल एनर्जी. जी कशी काढणार आहे आपण? ही टोटल एनर्जी आपण कशी काढणार आहोत? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. या दोघांची बेरीज केली की आपल्याला काय मिळेल? टोटल एनर्जी. एवढ्या एनर्जीने तो पृथ्वीशी बाउंड आहे, बरोबर. आणि आपल्याला रिमूव्ह करायचं तर तेवढीच एनर्जी विरुद्ध दिशेने आपल्याला द्यावी लागेल. तेवढीच एनर्जी आपल्याला विरुद्ध दिशेने द्यावी लागेल. देअरफॉर बाइंडिंग एनर्जी इज निगेटिव्ह ऑफ टोटल एनर्जी.
बाइंडिंग एनर्जी इज निगेटिव्ह ऑफ टोटल एनर्जी. इथपर्यंत काय शंका आहे? ठीक आहे, चला. पहिल्यांदा आपण काय करूया, एक्सप्रेशन फॉर बाइंडिंग एनर्जी. कुठे? फ्रॉम that is at surface of earth. escape velocity from असा शब्द वापरायचा होता मी. surface of earth. पृथ्वीच्या सरफेसवर जर एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याची बाइंडिंग एनर्जी किती? ठीक आहे, चल. पहिला पॉइंट, लेट कॅपिटल एम म्हणजे काय मानूया आपण? मास ऑफ द अर्थ. काय मानूया? मास ऑफ अर्थ. ठीक आहे. कॅपिटल आर म्हणजे कोण? रेडियस ऑफ अर्थ. रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे. पुढे कोण आता? हाईट वर तर नाहीच आहे तो, स्मॉल एम. स्मॉल एम म्हणजे कोण? मास ऑफ बॉडी ऑन सरफेस ऑफ अर्थ. ऑन सरफेस ऑफ अर्थ. पृथ्वीच्या सरफेसवर असणारा एखादा ऑब्जेक्ट, त्याचा मास किती आहे? एम. कॅपिटल एम मास ऑफ द अर्थ. कॅपिटल आर कॅपिटल ए, स्मॉल एम मास ऑफ द बॉडी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ठीक आहे. आपल्याला बाइंडिंग एनर्जी काढायची. काय काढायची? बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी म्हणजे अशी एनर्जी, द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह अ बॉडी ऑर सॅटेलाइट फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. बरोबर. मग ही बाइंडिंग एनर्जी कोणा एवढी असणार आहे? तो सॅटेलाइट किंवा तो ऑब्जेक्ट किंवा ती बॉडी पृथ्वीशी किती एनर्जीने बाउंड आहे. मग ती टोटल एनर्जीच्या विरुद्ध दिशेने. देअरफॉर बाइंडिंग एनर्जी इज निगेटिव्ह ऑफ टोटल एनर्जी. टोटल एनर्जी कशी काढायची? टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. बघूया आपण आता. कायनेटिक एनर्जी पण काढूया आणि पोटेन्शियल एनर्जी. पहा आता, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉडी इज, बोला काय होईल मग? पोटेन्शियल एनर्जी P इज इक्वल टू, सांगितलं मग तुम्हाला, मायनस निगेटिव्ह जी एम एम बाय कॅपिटल आर. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह जी एम एम बाय आर. दिस इज इक्वेशन नंबर 1. ठीक. चला पुढे कोण आता? कायनेटिक एनर्जी of body on surface of earth is. Kinetic energy of the body on the surface of earth is. काय होणार आहे? Kinetic energy is equal to काय होणार? 1/2 mv square. But this is the binding energy of the body which is rest on the earth surface. Which is rest on the earth surface. म्हणजे विराम अवस्थेत आहे, पदार्थाला वेगच नाही. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे कोण? मराठीत सांगायचं झालं तर गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेली ऊर्जा. गती इज ऊर्जा. इंग्लिश मध्ये एनर्जी पसेस बाय द बॉडी बाय द व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन. मोशन मुळे प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजे वेगामुळे. इट इज ॲट रेस्ट. रेस्ट आहे, ॲट रेस्ट आहे म्हणजे वेग किती आहे? 0 मीटर पर सेकंड. सो कायनेटिक एनर्जी किती होणार आहे? 0. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0. कारण बॉडी इज ॲट रेस्ट. लक्षात येते? बॉडी ॲज ॲट रेस्ट असल्यामुळे P इज इक्वल टू किती आहे? 0 मीटर पर सेकंड. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज 0. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट, टोटल एनर्जी इज गिवन बाय सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. बेरीज करायची आपल्याला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी किती आहे? निगेटिव्ह जी एम एम बाय आर प्लस कायनेटिक एनर्जी किती आहे? 0 आहे. देअरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह जी एम एम बाय आर. टोटल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह जी एम एम बाय आर. समजले पर्यंत? नऊ, बाइंडिंग एनर्जी इज निगेटिव्ह ऑफ टोटल एनर्जी. बाइंडिंग एनर्जी इज निगेटिव्ह ऑफ टोटल एनर्जी. Therefore, binding energy is negative of total energy किती आहे? Negative G M M by R.
ठीक आहे. काय होईल सांगा. Therefore binding energy is equal to negative positive GMM by R. So binding energy is GMM by R. This is expression for binding energy of the satellite on the earth surface. समजलेलं आहे. In terms of acceleration due to gravity, we know that G is equal to Gm by R square. Therefore Gm is equal to Gr square. Substitute करा व्हॅल्यू इथे. So binding energy is equal to Gm म्हणजे कोण Gr square. पुढे हा तुमचा M divided by R. त्यातला एक R कॅन्सल झाला. Therefore binding energy is equal to mgr. Binding energy is equal to mgr. समज काय शंका. सो बाइंडिंग एनर्जी आपल्याला मिळालेली आहे mgr इन टर्म्स ऑफ acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी. समज. सेम ज्यावेळेस असं पण होऊ शकतं बॉडी इज रेस्ट ॲट हाईट h. तिचं कायनेटिक एनर्जी 0 येणार. कायनेटिक एनर्जी 0. का 0 येणार? बिकॉज इट इज ॲट रेस्ट. पण इथं r प्लस h येणार. इथं काय येणार? r प्लस h. आता सीईटीचे क्वेश्चन येते आपल्याला असं विचारलं जातं बॉडी इज टेकन टू दिस हाईट, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन बाइंडिंग एनर्जी. असे क्वेश्चन सीईटीला येतात जे आपण स्वतंत्रपणे वेगळ्या लेक्चरमध्ये चर्चा करू. लक्षात. महाराष्ट्र बोर्डला म्हणजे साध्या रेग्युलर बोर्डला डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला अपेक्षित काय आहे? एक्सप्रेशन फॉर द बाइंडिंग एनर्जी ऑफ द सॅटेलाइट. कुठे? ऑन द रेस्ट ऑन द अर्थ सरफेस. ठीक आहे. तर इफ द बॉडी इज रिव्हॉल्विंग ॲट हाईट h, समजा परत एकदा ते की आपली पृथ्वीपासून at height h वर पृथ्वीपासून ॲट हाईट h ही पृथ्वीची रेडियस r. ठीक आहे. द बॉडी इज रिव्हॉल्विंग. बॉडी त्याच्यावरती काय होते? रिव्हॉल्विंग. काय शंका आहेत पर्यंत? पाप. मग सेम सगळं होणार. एक्सप्रेशन कशासाठी आहे? बाइंडिंग एनर्जीसाठी. फक्त एक लक्षात घ्या, ज्यावेळेस ती फिरणार आहे याच्याभोवती, रिव्हॉल्व होणार आहे, त्यावेळेस कोणत्या वेगाने रिव्हॉल्व होणार आहे? तो जो वेग असणार आहे तो काय असणार आहे? एवढं डोक्यात असू द्या की सर्क्युलर मोशन मध्ये अलॉंग दी सर्क्युलर पाथ. याचा अर्थ क्रिटिकल स्पीड. काय असणार आहे? क्रिटिकल स्पीड. क्रिटिकल स्पीडने ही रिव्हॉल्व होत असणार आहे. कायनेटिक एनर्जी काढताना वेगाची गरज पडेल ना. 1/2 mv स्क्वेअर. 1/2 mv स्क्वेअर. मग v कोण वापरणार आपण? क्रिटिकल स्पीड. काय वापरणार? क्रिटिकल स्पीड. तिथे 0 घेऊन जमणार नाही बिकॉज बॉडी इज रिव्हॉल्विंग. म्हणजे तिला वेग आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी असणार आहे. एवढंच फक्त चेंज आहे. बाकी एक्सप्रेशन आपलं नेहमीच्या पद्धतीने सांगा. पहिलं पॉइंट काय होणार? लेट. कॅपिटल एम म्हणजे कोण? मास ऑफ अर्थ. कॅपिटल आर म्हणजे कोण आहे? रेडियस ऑफ अर्थ. स्मॉल एम म्हणजे mass of the body or object or satellite which revolves around earth. इथंच लिहून टाकतो. at height h from surface of earth. सरफेस ऑफ अर्थ. पृथ्वीच्या सरफेस पासून h एवढ्या हाईट वर रिव्हॉल्व होणारा जो सॅटेलाइट असेल किंवा जी बॉडी असेल त्याची हाईट काय आहे? h. त्याचा मास काय आहे? m. आणि किती हाईट वर रिव्हॉल्व होतोय? h एवढ्या. pc म्हणजे काय? क्रिटिकल स्पीड. याचा उल्लेख करावा लागेल कारण इट इज रिव्हॉल्विंग विथ दॅट स्पीड इन द सर्क्युलर ऑर्बिट अराउंड अर्थ. बाकी सेम. बाइंडिंग एनर्जी इज निगेटिव्ह ऑफ टोटल एनर्जी. Binding energy is negative of total energy.
म्हणजे आपल्याला दोघांची बेरीज करावी लागेल. कशा कशाची बेरीज करावी लागेल? कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आधी पोटेन्शियल एनर्जी काढू, नंतर कायनेटिक एनर्जी. दोघांची बेरीज केली की टोटल एनर्जी, आणि त्याचा निगेटिव्ह म्हणजे कोण? बाइंडिंग एनर्जी. ठीक आहे, चला. क्रिटिकल स्पीड ची गरज पडणार आहे, लिहून ठेवूया. क्रिटिकल स्पीड ऑफ सॅटेलाइट or body revolving at height h is given by, काय फॉर्म्युला? pc is equal to into square root gm by r. Radius of orbit is small r is equal to r plus ch. Small r is equal to r plus ch. प्रत्येक ठिकाणी स्वतंत्रपणे r plus ch लिहायची गरज पडणार नाही. सो क्रिटिकल स्पीड ऑफ द सॅटेलाइट ऑफ द बॉडी इज गिवन बाय pc is equal to into square root gm by r. चला पुढचा पॉइंट. पोटेन्शियल एनर्जी ऑफ सॅटेलाइट और बॉडी इज, काय फॉर्म्युला आहे? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस GMM डिवायडेड बाय R. समजले पर्यंत? ठीक आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ द सॅटेलाइट और बॉडी. कायनेटिक एनर्जी ऑफ, जो प्रश्न शब्द वापरला असेल तो वापरायचा बरं का. प्रश्नामध्ये बॉडी शब्द वापरला तर बॉडी शब्द वापरा, सॅटेलाइट वर विचारला असेल तर सॅटेलाइट. सो कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज गिवन बाय, बोला काय फॉर्म्युला होणार? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mvc स्क्वेअर. 1/2 mv स्क्वेअर असतो, पण इथं तो सॅटेलाइट सर्क्युलर मोशन मध्ये क्रिटिकल स्पीड. स्पीड काय असणार आहे? vc. ठीक आहे, आपण ते घेतलेलं आहे आता पलीकडे, त्याची व्हॅल्यू त्यासाठी काढून ठेवली. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m into square root gm by r bracket square. Therefore kinetic energy is equal to 1/2 m square and square root cancel gm by r. ठीक आहे, याचा अर्थ काय होईल सांगा? Therefore kinetic energy is equal to 1/2 GMM by R. Kinetic energy is equal to 1/2 GMM by R. समजलेला आहे? ही मिळाली कायनेटिक एनर्जी ऑफ द सॅटेलाइट रिव्हॉल्विंग ॲट हाईट h. आता याच्यावरून आपल्याला काय करायची? टोटल एनर्जी. टोटल एनर्जी इज गिवन बाय, काय होणार? टोटल एनर्जी सांगा. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी किती आहे? मायनस GMM बाय R. मायनस GMM बाय R प्लस दिस इज 1/2 GMM बाय R. अख्खा GMM आहे हा, आणि हा अर्धा GMM आहे. 1/2 आहे ना, म्हणजे अख्ख्या GMM मधून अर्धा GMM वजा करायचा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. अख्ख्या GMM मधून अर्धा गेला, शिल्लक किती राहणार? अर्धा. Therefore total energy is equal to, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस 1/2 GMM by R. So total energy is equal to negative of 1/2 GMM by R. समजलेलं आहे? ठीक आहे, पुढे. We know that binding energy is negative of total energy. Binding energy is negative of total energy. Therefore, binding energy is equal to negative of 1/2
G(m)(m)/r. हे बाहेरचं मायनस आणि हे आतलं. समज काय होणार आहे? पॉझिटिव्ह. Therefore binding energy is equal to 1/2 G(m)(m)/r. This is binding energy with which the satellite is bound to the earth surface. पण हा सॅटेलाइट कसा आहे? रिव्हॉल्विंग ॲट हाईट h. समजलेलं आहे? तुमचं असं म्हणणं आहे की व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन तुमचं झालेलं आहे? नाही झालेलं का झालंय? ठीक आहे, मग आपण ते नंतरच्या टप्प्यामध्ये घेऊया. तिथपर्यंत कळलं आधी शाळेतला जो काही सिलेबस आहे तो पूर्ण करून घेऊ. काही शंका इथपर्यंत? म्हणजे न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बद्दल आपली चर्चा झालेली आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बद्दल आपली चर्चा झालेली आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, बरोबर? ठीक आहे. लॉन्चिंग ऑफ द सॅटेलाइट झालेले असेल नसेल तरी मी ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग त्याच्याशी रिलेटेड असणारा जो या चॅप्टरमध्ये आपण घेतलेला नाही तो आहे केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. सूर्याभोवती जसे बाकीचे प्लॅनेट रिव्हॉल्व होत असतात, सूर्याभोवती बाकीचे प्लॅनेट रिव्हॉल्व होत असतात. माय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट शोन अस 9 प्लॅनेट. असा आम्ही निमॉनिक्स पाठ करायचो, कुठेतरी वाचलेलं असेल. माय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट शोन अस 9 प्लॅनेट्स. ठीक आहे. दिस इज मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून, प्लुटो. आणि आम्ही अभ्यास करायचो तेव्हा प्लुटो होता त्याच्यात. आता प्लुटो कट केलाय त्यामुळे राहिले किती? 8 प्लॅनेट. वाक्य तेच, फक्त प्लुटो कट करायचं, एवढं डोक्यात ठेवायचं. माय व्हेरी एज्युकेटेड मदर. सर नाही ना, पण आमची आई 3री पास आहे, 34 पास आहे, वेल एज्युकेटेड आहे. तुम्ही 12वी काय शिकून झाला तर तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे, सहज बसल्या बसल्या तिच्यापेक्षा बसा, तुमच्या लगेच लक्षात येईल. आपण फक्त कशावर ठरवतो? काय मम्मी तुमच्या काळात तसं नव्हतं, 7 वाजता बाहेर, 7च्या नंतर बाहेरून आलो मग काय फरक पडतो, तसं नसतं. मग सर मर्यादा ठेवणारी आई फक्त हुशार का? सगळ्यात जास्त स्वातंत्र्य सुद्धा तुमचीच आई तुम्हाला देते. बाप लोक लय खडूस नाही, मुलींच्या बाबतीत नसतात बाप लोक खडूस. तुमच्या आयांचा जीव लय असतो. बरं, बॅक टू द ट्रॅक. आपण काही समाज सोशल सायन्सचं लेक्चर घेत नाही, आपल्याला काही त्याची पडलेलं नाही. सो हे 9 प्लॅनेट जे आहे त्यातला प्लुटो वजा करायचा. काय वजा करायचा? प्लुटो आपल्याला वजा करायचा आहे. लक्षात येते? आय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट शोन अस 9 प्लॅनेट. ठीक आहे, असू दे. मग ते कोण आहेत? सूर्याजीराव. कोण येते? सूर्याजीराव. सन. त्याच्या भोवती हे वेगवेगळे प्लॅनेट फिरत असतात. त्याच्या संदर्भातले काही नियम केपलरने मांडले. सो केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. पहिला नियम हा ऑर्बिट बद्दल भाष्य करतो की कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरतात. ऑर्बिट म्हणजे पाथ ऑफ रिव्होल्यूशन. ऑर्बिट म्हणजे थोडक्यात काय सांगायचं? पाथ ऑफ रिव्होल्यूशन. हा जो पाथ असतो तो कसा असतो? इलिप्टिकल. कसा असतो? इलिप्टिकल म्हणजे इलिप्स फॉलो केला जातो. लक्षात. फर्स्ट लॉ हा कशाबद्दल सांगतो? ऑर्बिट बद्दल सांगतो. ठीक आहे. याच्यातला सेकंड लॉ जो आहे हा एरियल व्हेलॉसिटी बद्दल सांगतो. कशाबद्दल सांगतो? एरियल व्हेलॉसिटी बद्दल सांगतो. इट इज अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ऍडिशनल नॉलेज म्हणून राहू दे. जो दुसरा नियम आहे तो कशानुसार आहे? अँग्युलर मोमेंट, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंट. आणि आता राहिला तिसरा, थर्ड लॉ. कोण आहे? थर्ड लॉ. ज्याला लॉ ऑफ पिरियड असं म्हटलं जातं. जो काय सांगतो? टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. म्हणून न्यूटन झाडाखाली बसलेला होता, ऍपल खाली पडला, न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला. हे काल्पनिक कथा म्हणायला काय हरकत नाही. हे केपलरने आधीच सांगितलेलं होतं त्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी ज्याच्यावर न्यूटनची इमारत उभा राहील. ठीक आहे. सो पाहता पहिले इलिप्स म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. कशाबद्दल बोलतोय मी? इलिप्स.
हे असं काहीतरी काढलं की त्याला म्हणायचं इलिप्स. म्हणजे सर असं उभं पण काढलं जाऊ शकतो, असं काढलं जाऊ शकतो. लंबवर्तुळाकार म्हणजे कोण? इलिप्स. आता हा जो इलिप्स असतो, या इलिप्सला आपल्याला दोन महत्वाचे पॉइंट घ्यायचे आहेत. अनेक वचन, फोकसचं अनेक वचन काय होतं? काय? फोकस. फोकसचं अनेक वचन काही जणांचं तुमच्या बोलण्यातून आलं फोकाय आहे, काही जणांचं प्रोनाउन्सिएशन इथं फोसा आहे. ठीक आहे. आता कुणी काही करू द्या, फक्त लक्षात राहू द्या हे फोकसचं अनेक वचन आहे. कशाचं अनेक वचन आहे? फोकस. सिलॅबस, सिलॅबी, सिलॅबाय. हो अरे हसू नका, तसंच असतं. सिलॅबस. आम्हाला काही ग्रॅमरचे रूल एवढेच माहिती आहे. यस आणि ईएस प्रत्यय लावावा, वाय काढून टाकावा, त्याच्या जागेवर आयएस लिहावं. बेबी बेबी, बरोबर आहे ना. टॉय टॉईज नसतं, टॉईज असतं, फक्त येस प्रत्यय लागतो. ऑक्स ऑक्सेस नसतं, ऑक्झिन असतं. काय असतं? ऑक्झिन. सर बॅक टू द ट्रॅक. तसं फोकस फोकसेस नसतं. तुम्ही म्हणला तसं फोकाय, किंवा काही लोक म्हणतात तसं फोसाय. ठीक आहे. सिलॅबस कसं असतंय? सिलॅबी और सिलॅबाय. आता तसं प्रोनाउन्सिएशन करतात तसं. रेडियस, रेडियाय. कोण आहे? रेडियाय. आलं लक्षात घे. आय आय डोक्यात, डोक्यात आहे. कळलं काय? ठीक आहे, लक्ष द्या. सो पॉइंट इज दॅट हा जो पाथ आहे याला इलिप्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? इलिप्स म्हणतात. पाणी शिका बॉटल मध्ये. 3 इडियट्स पिक्चर मध्ये अशी बॉटल अशी वर गरगळत. बॅक टू द ट्रॅक, बॅक टू द ट्रॅक. हा काय आहे? इलिप्टिकल पाथ आहे. काय आहे? इलिप्टिकल पाथ. सो केप्लर काय सांगतो? कुठलाही एखादा प्लॅनेट revolves around the sun, in an elliptical orbit. एखादा असतोच आपल्यासारखं अर्धवट किंवा जिज्ञासू. अर्धवट शब्द योग्य नाही, जिज्ञासू. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे केप्लर साहेब. तुम्ही काय म्हणताय की सॅटेलाइट किंवा एखादा प्लॅनेट, आता तुम्ही जे सांगितलं ते प्लॅनेटरी मोशन मध्ये होतं. तर तुमचं काय म्हणणं आहे की प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. दॅट इज ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स. Here is the sun. सूर्याजीराव कुठे आहेत? केप्लर म्हणतात दम धरा, सांगतो. Such that sun is located at one of the foci or foci. ठीक आहे, जे काय प्रोनाउन्सिएशन करतात या दोघांपैकी कुठल्या तरी एका फोकसला. एकाच वेळी दोन इकडे असणार नाही. कळलाय? तिथं आहे सूर्याजीराव. समजण्यासाठी तसं काढलंय. कळलं? काय शंका इथपर्यंत? सो दिस इज इलिप्स. पहिला जो नियम सांगतो तो रेडियस ऑफ ऑर्बिट बद्दल सांगतो. कशाबद्दल सांगतो? रेडियस ऑफ ऑर्बिट बद्दल सांगतो. सो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ सॅटेलाइट, पिरियड ऑफ प्लॅनेट रिव्होल्यूशन, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज an elliptical orbit such that sun is located at one of the foci or foci. समजलेलं आहे? काय प्रोनाउन्सिएशन करायचं त्याला? स्पेलिंग काय द्यायची? एफओ. कळला? ठीक आहे. चला आता दुसरा नियम काय सांगतो? लक्ष द्या. आता प्लॅनेट नक्की मोशनच्या दरम्यान कुठे आहे? प्लॅनेट मोशनच्या दरम्यान नक्की कुठे आहे हे दाखवणारा जो वेक्टर असतो त्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. काय म्हणायचं? पोझिशन वेक्टर. मग पोझिशन वेक्टरला नेहमी रेफरन्स पॉईंट घ्यावा लागतो. मी इथं रेफरन्स पॉईंट घेणार आहे आपण सूर्याजीराव. कोण घेणार आहे? मग सूर्याजीरावांपासून काढलेला वेक्टर, सूर्याजीरावांपासून काढलेला वेक्टर टू द पोझिशन ऑफ प्लॅनेट, टू द पोझिशन ऑफ प्लॅनेट, टू द प्लॅनेट. हा झाला इथला वेक्टर. मग आता समजा इथे आहे तो प्लॅनेट ऍट पोझिशन P. मग हा वेक्टर काढला आपण, बरोबर? प्लॅनेट रिव्हॉल्व होतोय ना अराउंड द सन, त्यामुळे या जागेवर थांबून राहणार नाही. समजा आपली पृथ्वीचे 3 महिन्यानंतर बघितली इथं पोहोचली, 3 महिन्यानंतर इथं पोहोचली. मग हा झाला नवीन पोझिशनचा वेक्टर.
बरोबर. मग दरम्यानच्या काळात तिने एवढा एरिया कव्हर केला. कोणी? त्या लाईनने, हा वेक्टरने. अ वेक्टर जॉइनिंग प्लॅनेट टू द सन, सन टू द प्लॅनेट. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम सन टू द प्लॅनेट. इथे त्याने काहीतरी एरिया कव्हर केला, लेट अस से 3 महिन्यात. पुढच्या 3 महिन्यात पृथ्वी इथं सापडली, हरवलेली नव्हती, इथं आली. बरोबर आहे. मग त्यात परत तिने एरिया काहीतरी कव्हर केला इथपर्यंत. बरोबर. पुढच्या 3 महिन्यात इथे पोहोचली पृथ्वी. ठीक आहे. मग इथे काहीतरी एरिया कव्हर केला पुढच्या 3 महिन्यात, आणि परत फिरून एक रिव्होल्यूशन पूर्ण केले. मग आता पुढच्या 3 महिन्यात कव्हर केलेला एरिया, केप्लरला काय आढळलं? इथे 3 महिन्यात कव्हर केलेला एरिया, या 3 महिन्यात कव्हर केलेला एरिया, या 3 महिन्यात कव्हर केलेला एरिया, आणि या 3 महिन्यात कव्हर केलेला एरिया कसा असतो? सेम असतो. कसा असतो? सेम. सो प्लॅनेट म्हणण्यापेक्षा ही जी लाईन आहे कुठली? अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम सन टू द प्लॅनेट. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम सन टू द प्लॅनेट कव्हर्स or ships out equal area in equal interval of the time. समजलं? A vector drawn from कुठून कुठे? Center of the from the sun to the planet. A vector drawn from sun to the planet sweeps out or covers equal area in equal interval of the time. समजलं? यालाच म्हणतात एरियल व्हेलॉसिटी. काय म्हणतात त्याला? एरिया. एरियल जुलाई कसा आपण निर्मा, वॉशिंग पावडर, निर्मा तसलं त्यातलं एरियल नव्हे. कळतंय ना? रीन, एरियल, ते वाले एरियल नव्हे. हे एरियल, एरिया. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणचा एरिया कसा आहे? सेम. दॅट इज एरियल व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. असं या स्टेटमेंट याच्यामध्ये स्टेटमेंट मध्ये म्हटलं जातं. सो दुसरा आहे लॉ ऑफ एरिया. दुसरा काय आहे? लॉ ऑफ एरिया. पहिला काय आहे? लॉ ऑफ ऑर्बिट. ठीक आहे. तिसरा आहे लॉ ऑफ पिरियड. लॉ ऑफ पिरियड. ठीक आहे. मग एक पूर्ण रिव्होल्यूशन होण्यासाठी लागलेला कालावधी पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ कोणाशी? क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस. क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस. इलिप्सची हिस्ट्री सांगायची राहील थोडीशी. इलिप्सची हिस्ट्री नाही तर जॉमेट्री सांगा. जॉमेट्री सांगायची राहील. याला म्हणतात मायनर ऍक्सिस. काय म्हणतात त्याला? मायनर ऍक्सिस. याला म्हणणार आहात तुम्ही मेजर ऍक्सिस. हे असं काढलं तर हा मेजर आणि हा कोण? मायनर. त्याचा अर्धा घ्यायचा, त्याला म्हणायचं सेमी मेजर. काय म्हणायचं याला? सेमी मेजर ऍक्सिस. याला म्हणायचं सेमी मायनर ऍक्सिस. हा कोण आहे? सेमी मायनर ऍक्सिस. हा कोण आहे? सेमी मेजर ऍक्सिस. हा कोण आहे? सेमी मेजर ऍक्सिस. समजलेला आहे? काही शंका? काय कळलं स्टेटमेंट वरून? स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली proportional to cube of semi major axis. Cube of semi major axis. जे की 10वी मध्ये तुम्ही त्याला मीन डिस्टन्स शब्द वापरला. काय शब्द वापरला? मीन डिस्टन्स. समजलेला आहे? These are the 3 Kepler's laws of the planetary motion. Second law of the Kepler is in accordance with law of conservation of angular momentum, जो तुम्हाला पुढच्या वर्षी रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर मध्ये होणार आहे. If no external torque acts on the body, its angular momentum remains constant. असं सांगणारा तो नियम आहे. त्याच्या संदर्भात ते आहे. त्याच्या सहाय्याने आपण हे सिद्ध करू शकतो. जे की एवढंसं आपल्याला इथे सध्या तेवढं मला महत्त्वाचं वाटत नाही. जे काही सध्या तुम्ही जी परीक्षा फेस करणार आहे त्याचा हे घेऊन आता तुम्ही सीईटी, नीट आणि जेडब्ल्यू कुठेतरी देणार असतात तर ते मात्र मी नक्कीच एक्सप्लेन केलं असतं. समजलंय काय? सो हा अजून एक पॉइंट, कम्युनिकेशन सॅटेलाइट. काय? कम्युनिकेशन सॅटेलाइट. हा हे जे नाव दिलं त्याला कम्युनिकेशन सॅटेलाइट, हे याच्यासाठी दिलं कारण की त्याचा मूळ उद्देश हा कम्युनिकेशन आहे. चालू लेक्चर मध्ये एखादा पोरगा पाठीमागं मोबाईल काढून बसतो आपल्या लवे,
करा रे, एखाद्या दिवशी हिंमत करा रे. का असतंय? करा रे, करा. जाधव तू करशील का? मोबाईल मम्मीचा घेऊन ये रे. ठीक आहे. तर हे जे काही चाललंय ना, इट इज ड्यू टू द कम्युनिकेशन. त्यालाच कम्युनिकेशन, टेली कम्युनिकेशन वगैरे शब्द ऐकले असतील. वेदर फॉरकास्टिंग, आपण असं म्हणतो की हेरगिरी केली जाते. बरोबर आहे. याच्यासाठी जे सॅटेलाइट वापरतात ते जे सॅटेलाइट आहेत विशेषतः त्याला कम्युनिकेशनसाठी वापरतात, म्हणाला कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणतात. अजून 2 टोपण नाव आहे त्याची. म्हणजे कसं एखाद्याचं नाव कसं असतं, एक नाव असतं, नाव ठेवलेलं असतं यश. मग काही जण त्याला यशा म्हणतात, काय म्हणतात ए पिंट्या, काही म्हणतात नाना. भविष्याच्या काळात तो काहीतरी एखादा ताता, तात्या, दादा, आबा बिबा होईल दिसतो. अहो आबा इकडे लक्ष द्या. तुमच्या आबाचं नाही रे नाव घेता, मी यांचं नाव ठेवलंय टोपण नाव. प्रत्येक गावात एक तरी आबा नावाचा पुढारी असतो, दादा नावाचा पुढारी असतो. अलीकडे बाई आजी आली, ती झाली टोपण नाव. ती काय झाली? टोपण नाव. तर यांची काही टोपण नाव आहेत. एक आहे जिओ स्टेशनरी. कोण आहे? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. जिओ स्टेशनरी. दुसरं एक नाव आहे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. स्पेलिंग नाही काय नाही येत. चल. कम्युनिकेशन सॅटेलाइट, जिओ स्टेशनरी, जिओ सिंक्रोनस. कोण आहे, काय, कशामुळे हे नावं दिलेत? ही आपली ताई. कुठे होता ताई सर? काल सांगितलं ना आपली. ही आपली ताई. ठीक आहे, पृथ्वी ताई. ह्या आपल्या ताईच्या भोवती समजा हा सॅटेलाइट फिरतो आहे सर्क्युलर मोशन मध्ये. ठीक आहे. याला बरोबर पृथ्वी भोवती फिरायला तेवढाच कालावधी लागतो जेवढा पृथ्वीला स्वतः भोवती फिरायला लागतो. म्हणजे ह्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे? भारताने एखादा सॅटेलाइट लॉन्च केला आणि पृथ्वी तर रोटेट होते. जर हा तसा स्टेशनरी राहिला असता तर जो भारताला कधी कामाला आला असता दररोज फक्त 5-1 मिनिटं आणि फिरून परत येऊन वाट बघायची. मग आपण सोय काय केली? त्या सॅटेलाइटला सांगते दादा तू ताई बरोबर फिर. सॅटेलाइटला काय सांगितलं? दादा तू ताई बरोबर फिर. फक्त ताईपेक्षा जोरात पण फिरू नकोस आणि ताईपेक्षा हळूही फिरू नको. ताई ज्या स्पीडने फिरते त्याच स्पीडने फिर. मग दादाने विचारलं मान्य आठी, पण ताई किती स्पीडने फिरतात? बरोबर. मग ताई स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरतात. ती झाली त्याची अँग्युलर व्हेलोसिटी. काय झाली? अँग्युलर व्हेलोसिटी. मग ताईंना स्वतःच्या ऍक्सिस भोवती एक रोटेशन पूर्ण करायला जो कालावधी लागतो तो आहे दिवस रात्र होण्यासाठी लागणारा कालावधी 24 तास. किती? 24 तास. मग हा असा सॅटेलाइट आहे, तो ताईंचाच एवढा त्याला पिरियड ऑफ रोटेशन लागणार आहे. पण त्याचा पिरियड ऑफ रोटेशन असेल तो असेल त्याचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. कारण तो स्वतःच्या ऍक्सिस भोवती नाही फिरत, तो पृथ्वी भोवती फिरतोय. ते झालं रिव्होल्यूशन. पृथ्वी स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरते. So period of revolution of satellite is same as that of the period of rotation of the लक्षात येते? त्याच्याच मुळे हे दोघं एकमेकांना सिंक्रोनाइज करत चाललेले असतात. म्हणून त्यांना म्हणतात जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाइट. जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. समजलेलं आहे? सो या दादांचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे 24 तास, 24 आवर्स, अर्थात 86,400 सेकंद. 86,400 सेकंद. याच्यासाठी 42,000 ऑलमोस्ट 42,000 एवढी त्याची रेडियस ऑफ ऑर्बिट पाहिजे. एवढा टाइम पिरियड तयार होण्यासाठी जो फॉर्म्युला आहे आपला T इज इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट R प्लस एच ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय GM. तर काय? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ सॅटेलाइट ऑर अ बॉडी. आलं लक्षात? मग इथे जर आपल्याला G ची व्हॅल्यू फिक्स आहे, M ची व्हॅल्यू फिक्स आहे. G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू ठरलेली आहे. मास ऑफ द 6 × 10⁻²4 ऍक्च्युअली 5.98 × 10⁻²4 ते पण व्हॅल्यू ठरलेली आहे. रेडियस ऑफ द अर्थ ती पण ठरलेली आहे 6,400 किलोमीटर. 2 ची व्हॅल्यू 2, पाय ची व्हॅल्यू 3.142 और 22/7 ह्या व्हॅल्यू काय आहेत? ठरलेल्या आहेत. मग आता अशी किती हाईट टाकावी जेणेकरून हा पिरियड किती आला पाहिजे? 24 तास म्हणजे किती? 86,400 सेकंद आला पाहिजे.
हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हे उत्तर येतं अंदाजे 42,500 आसपास. किती येतं? 42,500 म्हणजे 42,000च्या ऑलमोस्ट 42,000च्या आसपास. मग किती हाईट वर असला पाहिजे? त्यात ते 6,400 वजा झाले, 6,400 वजा झाले म्हणजे 36,000च्या आसपास हाईट पाहिजे. किती? 36,000 काय सर, मीटर का किलोमीटर? किलोमीटर. 36,000 किलोमीटर वर तो सॅटेलाइट असतो. दीज आर द एमसीक्यूज ह्या टॉपिक वरचे. समजलेलं आहे? एक प्रश्न तुम्ही सोडवायचा, एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं मला. वेस्ट टू ईस्ट का ईस्ट टू वेस्ट कोणत्या दिशेने रोटेट होतो? सॅटेलाइट कुठल्या दिशेने रोटेट होतो? ईस्ट टू वेस्ट का वेस्ट टू ईस्ट? या निमित्ताने टेक्स्ट बुक जरा सिरियसली वाचता. आता एसटी मध्ये एकाच वेळी दोन व्यक्ती बसलेले आहेत शेजारी शेजारी. एसटी ज्या स्पीडने जाते त्या स्पीडने दोघं जात असतात, त्यामुळे दोघांना ते कसे दिसतात? स्टेशनरी. मग पृथ्वीवर तुम्ही आहात, इथे इथे पहा, इथे तुम्ही आहात. तुम्ही आपल्या इथं जो सॅटेलाइट करताय त्याच्याकडे बघताय, बरोबर आहे? तुम्ही दोघंही एकाच वेगाने चाललाय. याचा पिरियड ऑफ रोटेशन 24 तास, याचा पण 24 तास. तुम्ही 2-2 पावलं पुढे गेला, ते पण 2-2 पावलं पुढे जाणार, बरोबर? मग खालून बघताना तुम्हाला कसा दिसणार आहे? तो स्टेशनरी, एका जागे उभा आहे असा दिसणार. आलं लक्षात? म्हणून ते जे सदग्रस्त आहे सॅटेलाइट पिल्लू वर फिरतंय ते काय म्हणतो आपण त्याला? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. काय म्हणतो आपण त्याला? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. दॅट इज ॲज इट अपीअर्स स्टेशनरी फ्रॉम द अर्थ सरफेस. समजलेलं आहे का? काही शंका नाही. दिस इज अबाउट कम्युनिकेशन सॅटेलाइट. समजलेलं आहे का? सो परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार करत असताल, तुम्हाला जेवढं शिकवणं अपेक्षित होतं तुमची सेमेस्टर फेस करत असताना, तेवढे सगळे महत्त्वाचे मुद्दे मी ग्रॅव्हिटेशन मधले माझे चर्चा करून झालेले आहेत. दोन्हीही व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल होतील. पहिला व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे, ऑलमोस्ट 2.25 तासाचा, 2 तासाचा. त्यामुळे त्याला एडिट व्हायला जास्त वेळ लागला. एडिट म्हणजे ते 2 व्हिडिओ जोडायला लागले ना, मध्ये 7 मिनिटं मी बाहेर 2-1 मिनिटं पलीकडच्या पोरांच्याकडे गेलो होतो, त्यावेळेचा व्हिडिओ जोडायला लागला, त्यामुळे थोडासा वेळ लागला त्याला. तो व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल उद्या. आणि हा व्हिडिओ पण नाही, हा जो पहिला व्हिडिओ तो आज संध्याकाळीच अवेलेबल होईल, हा उद्या अवेलेबल होईल. पण तुम्ही तो बघण्याची गरज नाही. मग सर कशाला टाकायचा तो व्हिडिओ? तुम्ही कशाला बाकीच्या पोरांचं कल्याण करता? आहे का नाही? बघू आपण वेळ आल्यावर. तर हे 2 व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. समजले? तुम्ही आधी बाकीचा अभ्यास पूर्ण करा, आणि जर कळलेलं नसेल तरच व्हिडिओ रिव्हिजिट करा. काही शंका? थांबायचं?